देशात आणि राज्यात आगामी येणाऱ्या संकटाच्या विरोधामध्ये जनतेमध्ये जागृती व्हावी आणि त्याचबरोबर या सरकारच्या विरोधामध्ये सामान्य जनतेचा आवाज पोचावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि चव्हाण साहेबांच्या पवित्र भूमीमधून सातारा जिल्ह्यामधून हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाचा विषय एवढाच होता की महागाई प्रचंड प्रमाणात वाढायला लागलेली आहे. सामान्य लोकांना त्याची झळ पोचते. त्याचबरोबर पेट्रोल डिझेलची भाववाढ ही प्रचंड प्रमाणात होते आहे. सरकार हळूहळू दरवाढ करण्याचा प्रयत्न करून जनतेला फसवत आहे. कालही या असलेल्या पेट्रोल डिझेलमध्ये जो काही सरचार्ज आणि जीएसटी लावला जातो तो कमी केला तर जनतेला या ठिकाणी रिलीफ मिळेल अशा प्रकारची भूमिका सुद्धा आम्ही मांडलेली आहे. मला वाटतं की फक्त जनतेच्या खिशातून पैसे काढायचे आणि देशात आणि राज्यात सत्ता आणण्यासाठी या ठिकाणी बोली करायची असं सध्याचा प्रकार सरकारच्या केंद्र राज्यातून चालू आहे. एका बाजूला जनता होरपळते, दुसऱ्या बाजूला पंतप्रधान परदेशात जात आहे. एका बाजूला जनता होरपळते आणि महाराष्ट्राची लोक दिल्लीमध्ये जाऊन शेतकऱ्यांच्या कांदा आणि साखरेच्या प्रश्नाचं नाव घेऊन फक्त विधान परिषदेच्या निवडणुकीचा जुगार खेळताय. बोली लावली जाते. नगरसेवकांनी त्या ठिकाणी सदस्यांना खरेदी करण्याचा त्या ठिकाणी विक्रम केला जातोय. तेच पैसे जनतेसाठी वापरावे अशा प्रकारची मागणी आहे. जिल्ह्यातल्या प्रश्नातून आम्ही एवढंच सांगितलेलं आहे, 2-3 विषय सांगितलेला आहे की आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर 120 ते 130 लाख टन कांदा उत्पादन या देशामध्ये होतं. 20 लाख टनापर्यंत आपण वापरतो आणि प्रक्रिया वगैरे हेतू करून 80-90% 11 ते 12% टन फक्त कांदा या ठिकाणी निर्यात होतो, आयात होतो. मला वाटतं की या सर्व गोष्टीच्या माध्यमातून 80 लाख टन कांदा शिल्लक राहतो. आज सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा कोरेगाव असेल, पुशेगाव असेल, खटाव असेल, लोणंद असेल, खंडाळा असेल, फलटण असेल, इथे मोठ्या प्रमाणात कांदा आहे. खंडाळ्याला कांद्याचं केंद्र आहे. तिथे सुद्धा नाफेडचं केंद्र व्हावं आणि कांदा खरेदी केला जावा अशा प्रकारची मागणी केली आहे. पाणी साठा कमी झालेला आहे. मंत्र्यांच्या अधिकारापेक्षा सामान्य जनतेला पाणी वापरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आता पाण्यावर त्या नियंत्रण ठेवावं अशा प्रकारची मागणी आमची केलेली आहे. मला वाटतं की बरेच प्रश्न आहेत, परंतु सध्या या देशामधल्या बिकट परिस्थिती येणार जी आहे 1 वर्षामध्ये त्याचे सुतेवाज अर्थतज्ञापासून अनेक लोकांनी केलेला आहे, पण तिकडे लक्ष अजिबात नाही. भांडवलशाही विचार करून ज्या पद्धतीने सत्ता राबवली जाते त्याच्या विरोधात उद्रेक करण्याच्या बाबतीमधला निर्णय लोकांमध्ये आहे. मला आज आनंद आहे की आज महिलापासून अनेक लोक ह्या आंदोलनामध्ये तरुणांपासून सगळे उतरले होते आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून सरकारला आम्ही इशारा देऊ की महाराष्ट्रामध्ये आता लोकांमध्ये प्रक्षोभ व्हायला लागलेला आहे आणि हा प्रक्षोभ वाढला की 100% काही लोक म्हणतात की राजकीय नौटंकीसाठी, राजकीय फोटोसाठी हा मोर्चा काढण्याचा प्रयत्न विरोधक करताय. मला वाटतं की त्यांचा राजकारणाचा असलेला हा वक्तृत्वावर आम्ही निषेध करतो. विरोधक हा जनतेच्या प्रश्न उतरतो आणि तो याही पुढे महाराष्ट्रामध्ये सगळीकडे तुम्हाला पाहायला मिळेल. इतका उठा होईल की केंद्र आणि राज्य सरकारला हादरे बसतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.